सो गाइज दिस इज माय सिस्टर्स हल्दी व्लॉग. व्हेरी लॉंग पेंडिंग, आय नो. खूप दिवस झाले, महिने झाले, बट स्टील हिअर इट इज. सो फर्स्ट आम्ही ना हे छोटंसं डेकोरेशन केलं होतं आणि फर्स्ट सगळ्यांनी नाश्ता करून घेतला आणि त्यानंतर ना आम्ही देवीची, आमच्या कुलदेवी तिची म्हणजे महालक्ष्मीची ओटी भरली. तिला पहिल्यांदा हळद लावली आणि दिस वॉज आर ट्रॅडिशनल सॉन्ग. जेव्हा हळद लावताना बायका बोलतात, इट वॉज अ वाईब गाईज. सृष्टीचे सुरेखा लाविले मिळाले. आणि ना दादा वहिनी हे कोळ्यावरती बसले होते. म्हणजे हा हे फळ असते एका प्रकारचं, त्याला असं कापलं जातं, त्याचा बळी दिला जातो इन शॉर्ट, आणि ना त्याला अशी हळद लावली जाते. ओके, ही एक रिच्युअल आहे आमच्यामध्ये. अँड दिस वॉज माय लुक फॉर दॅट डे. म्हणजे मी माझ्या एंगेजमेंटची साडी रिपीट केली होती. मी आणि प्रथमेश ना होमावर बसले होते. इट्स लाईक नवग्रहांची पूजा वगैरे, जे कोकणामध्ये आपण पुण्यवाचन म्हणतो, ते आम्ही एक दिवस आधी म्हणजे हळदीच्या टाईमला करतो. आणि सो म्हणजे सर्व कार्य आपल्या व्यवस्थित पार पडते, त्यासाठी आपण ते अग्निदेवाची पूजा वगैरे केली जाते. आणि गाईज हा आमचा इव्हनिंग लुक होता. म्हणजे मी ना साऊथ इंडियन टाईपचा लुक केलेला होता. आय रिअली लव्ह दिस. अँड गाईज ट्रस्ट मी, दिस इज द हायलाईट ऑफ द हळद. म्हणजे मामाकडचे सर्व लोक येतात, मामा मामी. आणि हे मामीच्या हातात तुम्हाला दिसते ते ना मुलीसाठी, मुलीच्या आई वडिलांसाठी कपडे आणि मुलीसाठी काही दागिने किंवा भेटवस्तू जेव्हा जे असतील ना ते घेऊन येतात. आणि आईला सर्व लोकांचे असे पाण्याने, दुधाने पाय धुवायचे आणि ते पाय परत पुसायचे, त्यांची आरती करायची. ही सर्व पद्धत करावी लागते. गाईज दिस इज होल लॉट ऑफ मूड. आय मीन यू कॅन सी, खूप मजा येते जेव्हा काकण येतं. आणि ना गाईज सर्व हे डान्स वगैरे झाल्यानंतर मुलीची ना ही अशी दृष्ट काढली जाते. आय डोंट नो एक्झॅक्टली ते काय करतात, बट हे पूर्ण दृष्ट काढण्याचाच प्रकार आहे. दिस इज फन. अँड त्याच दिवशी ना माझ्या नवऱ्याचा बड्डे होता. सो पर्पलवाला केक मी त्याच्यासाठी घेतलेला विथ अ क्यूट नाईस मेसेज. गाईज खूप साऱ्या गोष्टी दाखवायच्या राहून गेल्या, बट दॅट इज वॉट आय कुड फाइंड. सो दॅट्स इट. बाय.